अजितदादांची अखेरची इच्छा म्हणून ज्या विलीनीकरणाचा उल्लेख अनेकदा करण्यात आला, त्या विलीनीकरणाला अजितदादांच्या पक्षांतील काही बड्या नेत्यांचा आधीपासूनच विरोध होता। त्यामुळेच दादांचे अचानक अपघाती निधन झाल्यानंतर या नेत्यांनी अगदी घाईघाईने सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास भाग पाडले किंवा त्यांच्या समोर असे काही चित्र उभे करण्यात आले की कदाचित इच्छा नसूनही त्यांनी ते पद स्वीकारण्यास होकार दिला असावा। आता ज्या काही बातम्या समोर येत आहेत त्यानुसार दादांनी विलीनीकरणाचा जो काही रोडमॅप तयार केला त्यानुसार एकीकृत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी अमोल कोल्हेंची निवड करण्यात येणार होती। शरद पवारांच्या पक्षात सध्या हे पद शशिकांत शिंदेंकडे होते आणि त्यांनी ते पद सहज सोडले असते। अजितदादांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सुनील तटकरे यांच्याकडे होते आणि कदाचित ते पद सोडण्याची त्यांची तयारी नव्हती असं दिसतंय। शिवाय विलीनीकरणानंतर दादांच्या गटातील अनेक बड्या नेत्यांना फारसे महत्त्व उरले नसते। केंद्रातील मंत्रिपद कदाचित सुप्रिया सुळेकडे गेले असते, त्या कदाचित राष्ट्रीय अध्यक्षाही झाल्या असत्या। शिवाय राज्यात आपल्या 1-2 मंत्र्यांना डच्चू देऊन दादांनी शरद पवार गटातील काही नेत्यांना मंत्रिमंडळात सामावून घेतले असते। एकूणच या व्यवहारात दादा गटातील काही नेत्यांचे मोठे राजकीय नुकसान होण्याची दाट शक्यता होती। दादांच्या पश्चातही विलीनीकरण झाले असते तर चित्र काही प्रमाणात असेच राहिले असते। त्यामुळेच या विलीनीकरणाला आधीपासून विरोध असणाऱ्या परंतु दादांच्या प्रभावामुळे उघडपणे ते व्यक्त करू न शकणाऱ्या काही बड्या नेत्यांनी दादांच्या मृत्यूनंतर विलीनीकरणाच्या शक्यता संपुष्टात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आणि सध्या तरी या प्रयत्नात ते यशस्वी झाल्याचं दिसतंय। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।